नमस्कार मंडळी. तर आज आपण अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत, जो की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असा आवडणारा आहे. तर तो म्हणजे आपण ककडीमध्ये रवा टाकून असा एक भन्नाट पदार्थ बनवणार आहोत, की जो सगळ्यांनाच आवडेल. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी मी 2 ककड्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला या ककड्या चांगल्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि याला बारीक खिसणीने बारीक असं खिसून घ्यायचं आहे, वरचं याचं साल काढून. तर मी इथे अशा पद्धतीने ककड्या या किसून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता होईल तेवढं या ककड्यांना आपल्याला असं बारीक किसून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी यामध्ये रवा घातलेला आहे. तर इथे मी बारीक असा रवा घेतलेला आहे. शक्यतो बारीकच रवा घ्या किंवा मग तुम्ही जाड जर घेतला असेल तर त्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्या. तर आता रवा घातल्यानंतर इथे मी 2 चमचे दहीसुद्धा घातलेलं आहे. तर आता यामध्ये दही घातल्यानंतर बारीक कट केलेला कांदासुद्धा मी इथे घातलेला आहे. आता कांदा घातल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेलं गाजर घातलेलं आहे. थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं आहे. तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार इथे भाज्यांचं प्रमाणसुद्धा इथे तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर आता इथे हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा मी घातलेली आहे. तर आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. तर आपण इथे भाज्यांमध्ये तुम्ही इथे बीटसुद्धा घालू शकता किंवा मग बारीक कट केलेली पत्ताकोबी, तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही नक्कीच इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा ॲडसुद्धा करू शकता. तर आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे मिक्स झालं की यामध्ये थोडासा आपल्याला बेकिंग सोडासुद्धा घालायचा आहे, जेणेकरून आपला पदार्थ अजूनच छान होईल आणि तो फुलेल आणि मस्त असा फ्लफी बनून तयार होतो. तर आता मी इथे सोडा घातल्यानंतर आपल्याला याला छान असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूयात साईडला. तर मंडळी, आता 10 मिनिटे झालेले आहेत. तर आता आपण चेक करूयात. रवा बऱ्यापैकी फुललेला आहे यामध्ये. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात याची, की अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊया एकदा. आणि आता त्यानंतर इथे मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच करायची आहे. तर आता या अप्पे पात्रामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण असं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला एक 5 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 मिनिटं झालेली आहेत. आता वरूनसुद्धा थोडंसं यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तर तुम्ही इथे तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता किंवा मग तुम्हाला बटर आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही वरतून इथे ॲड करू शकता. तर मंडळी, हे रव्याचे आणि काकडीचे अप्पे खूप छान लागतात. चवीला अप्रतिम असे बनून तयार होतात आणि मुलांनासुद्धा तुम्ही हे टिफिनसाठी अगदी सकाळच्या घाईमध्ये पटकन असे बनवून देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे आता उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये मुलांना जास्तीत जास्त आपण थंड पदार्थ किंवा मग पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे तुम्ही हा पदार्थ मुलांना किंवा मग सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. तर हे पहा, अगदी झटपट अशा पद्धतीने हे अप्पे बनून तयार होतात. तर मंडळी, आपले अप्पे बनून तयार आहेत. तर तुम्ही हे अप्पे
नारळाच्या चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत किंवा सॉससोबत कशासोबतही खाल्ले तरी हे चवीला अप्रतिम असे लागतात आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहेत. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.